लय म्हणजे लय अशी खुशी होऊ राहिली, लय वापर खुशी होऊ राहिली, कारण मी 1.5 महिन्यानंतर गावाकडे चाललोय. माझी फिलिंग ढगात, कारण आता आपल्याला मला वाटतं शेती जायला भेटणार आहे. ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती साद घालती पुन्हा नव्याने तीर. कसं वाटतं आमचं गाव आता तुला दाखवतो. आमच्या गावाची मायानगरी, मुंबईची मायानगरी आहे ना, आता आमची मायानगरी आहे. गावाला जायचंय म्हणल्यावर सगळ्यांचं एकदम एनर्जी झाली. गावाला जायचंय असा आनंद झाला. हाय 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 हाय, सांगू नका. आनंदाचा कुठल्याच कुठं मावत नव्हता. गाव तर सुंदर आहे फार. गाव तर सुंदरच आहे मला ना. माहित आहे गाव सुंदर आहे. मला उलटी सारखं होतं ना. बघ बाहेर बघ. अरे हा ना. मला एसटी बिलकुल जमत नाही. म्हणजे मी वाटतं लहानपणी 1-2दा बसलेली आणि तेव्हा पण मला अशा उलट्या लागलेल्या. टेन्शन नको, रडू नको, ओकू नको, काय बोलू नको. काय टेन्शन नको. आला जवळच आहे. गावात गेल्यावर तुला मज्जा येणार आहे. माझे मित्र सगळे येणार, फोटो काढणार तुझ्याकडे तर जास्त बघणार, कारण पहिली बार माझ्यासोबत पोरगी येते. त्याच्या स्वागताची इतकी तयारी केलेली आहे की गावामध्ये एक खूप मोठा सण आणि उत्साह साजरा होतोय. अशा प्रकारचं वातावरण गावात तयार झालेलं आहे. आम्हाला साऱ्या गावाला आनंद वाटतो. आमचा अथर्व आज आमच्या गावात येणार आहे. त्याच्या स्वागताची तयारी चाललेली आहे. संपूर्ण गाव एक तर पहिल्यापासून जे काही आनंदात आहे. आम्हाला सण असल्यासारखाच वाटतो. आता थोड्याच वेळामध्ये विजय आणि अनुश्री या ठिकाणी दाखल होत आहे. जय भावाविषयी हाड केलास, मुच नाही तो कुछ नाही. 1.5 महिना झाला गेलाय. आज यायला लागला आम्हाला भारी वाटायला. स्वागतासाठी भरपूर तयारी केलेली आहे. खूप भारी वाटते. माझा भाऊ टीव्हीवर दिसतोय आणि तो यायला लागला 1.5 महिन्याने. सकाळपासून वाट बघतोय की रामादादा येणार आहे. त्याच्या स्वागतासाठी खूप तयारी करतोय. आम्ही त्याच्या आतुरतेने वाट बघतोय. आता कधी येईल? आज रामादादा येणार आहे. मी शाळेत गेलीच नाही. मी रामादादाला भेटायला आहे. थोड्याच वेळात आपल्या गावचे अथर्व जगताप आणि त्यांच्याबरोबर त्यांची मार्गदर्शिका रेवती हे दोघजण आपल्या गावामध्ये येत आहेत. जसं मी तिथं उतरलो आणि मला पहिल्यांदा भेटले आमचे सगळे घरातले. त्यांना बघून तर एवढं वाटलं की मी कुठली तरी लढाई जिंकून आलोया. मी आतापर्यंत फादरला तागायत मी मिठी मारली नव्हती कवाच. जगातलं सगळं सुख भेटल्यासारखं वाटतं. भावामध्ये आपल्या गावातील अथर्व जगताप यांचे पदार्पण
आज आपल्या गावामध्ये झालेली आहे. सगळे इथं त्याला स्वागताला सगळे गावाने तयारी केली. आणि आमच्या इथं जत्रेला नाहीतर असं काहीतरी मोठा कार्यक्रम असल्यावर तरच माणसं एकत्र येतात. आपला अथर्व आलाय. मला तर वाटलं मी हिंद केसरीत झालो. जसं मी पहिल्यांदा गेलो बैलांपाशी, बैलांना हात लावला, पाया पडलो बैलांच्या, तर तेव्हा मला असं वाटलं की माझ्या कष्टाला चीज झालं बाबा, काहीतरी केल्यासारखं वाटतंय. गावाजवळ जाईल तसं माझी धडकन अशी खालीवर व्हायला लागली. पुढे गेल्यावर काय नुसता मग ढीग लागलेला पब्लिकचा. गावात गेले होते, फुलं बघितल्यावर मला वाटलं मी चंद्रावरूनच खाली आलोय का काय, कारण एवढी फुलं मी दुसऱ्यांची बघितल्यात पण माझ्या स्वतःवर कधी पडली नव्हती, त्यामुळे मी खूप खुश होतो. फेटा बांधला आम्हाला आणि आमचं ऑक्शन केलं त्यांनी. ते ऑक्शन काय पहिल्यानं झालेलं माझ्या आयुष्यात. चेहऱ्यावरती आनंद होता आणि ते विजयासाठी नुसतं विजय 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 चालू होतं. सगळेजण खूप एक्साइटेड होते. आता किती वेळ आपल्याला पोचायला अजून? आलं आपलं गाव, फक्त 5 मिनिटं राहिलं. 5च मिनिटात जाऊ, पोहोचू आपण. 1 दिवसानंतर चाललोय गावात. आता एकदम खुशीत जाणार आहे, एकदम मस्त सगळ्यांना भेटणार मी. आम्ही दोघं जेव्हा टेम्पो ट्रॅव्हलर मधून बाहेर पडलो आणि समोर खूप गर्दी दिसली. मी जेव्हा फाट्यावर गेलो ना, तो मी पब्लिक बघायला लागलो, माझं बॅनर बघायला लागलो. मी तर लय खुश झालो, लय खुश झालो. आणि मला माहित नव्हतं का एवढं मोठं कार्यक्रम होणार आहे आणि असं होणार. आलं गाव आलं गाव आलं गाव. आलं ना? तेव्हा रामा आपले बॅनर लावलेत. तेव्हा दिसला का? बॅनर पाहूनच आनंद झालो. असं एकट्याचं कधी बॅनर लागेल नाही गावात. रामा यार तू तर चहा गा यावे. राम भाऊ, अरे भाऊ मजा करता तू एक नंबर. नीता, तुझं आमच्या चंदनपुरी गावातील नागरिकांतर्फे चंदनपुरी गावात आल्याबद्दल तुझं स्वागत. गावातल्या माणसांनी एवढं भारी माझं स्वागत केलं, तेवढं अजूनपर्यंत कधी केलं नाही मला कोणी. इतक्या बायका एकामागे एक ओवाळत होत्या. इतकं गोड वाटत होतं ना ते. तेव्हा असं वाटलं की मला इतका मान कधी आयुष्यात मिळालेला नाही. ते पाहून असं वाटत होतं गावची यात्राच भरली. फटाकडे नुसतं रामा 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 सांगूच नका, एवढा जल्लोष. आमच्या गावातला माणूस सिटीमध्ये गाजतोय, हा सगळ्यात मोठा आनंद आम्हाला आजीला होतोय. खूप म्हणजे
खूप माझ्या डोक्याच्या बाहेर होतं का असं मी कधी वाटलं सुद्धा नव्हतं का असं होईन. माझं लग्न बी झालं असतं ना तर एवढे लोक नसते आले. कामासाठी जेवढे लोक जमा झालेले स्वागत करण्यासाठी, मी तर अशी म्हणजे कन्फ्यूज झाली, इथे बघू का तिथे बघू. बेस्ट गोष्ट काय होती माहिती, आमचे मोठमोठे पोस्टर्स लावलेले. मी नाही तिलाच आमच्याकडे त्यालाच मिळणार वॉटर म्हणतात. भाऊ काही आपण इतके दिवस हे करतो, एक दिवस आले तर अशी करायला लागली. अरे तुम्हाला सवय आहे, मला नाहीये. गावामध्ये जो ह्याचा सत्कार झाला किंवा आमच्या दोघांचे जे स्वागत झालं, जे एंट्री झाली ना, ती एकदम नाही कशी डाय हार्ट होती. एकामागे एक बायका येतात आणि मला असं फिरवतात ते मला असं झालं की एवढ्या उन्हात मला चक्कर येत होती. पण त्यांचं प्रेम बघून मला असं झालं की हे लोक आमचं स्वागत करण्यासाठी भर दुपारी उन्हात आले. तर मी तिथे थोडंसं असं गंभीर राहिले आणि हसत खेळत त्यांच्यासोबत मजा केली. सर्वांचं मनापासून आभार मानतो, कारण माझं वेलकम एवढ्या जोरात होईल मला वाटलं पण नव्हतं. करताय तोच सपोर्ट पुढे सुद्धा ठेवा आणि मला विजयवरती संपूर्ण विश्वास आहे की तो नक्कीच जिंकून येईल. आपल्या गावामध्ये अथर्व जगताप आणि त्यांची मार्गदर्शिका रेवती यांचं लोहारे गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रॉपर गावात एवढ्या लोकांमध्ये कधीच नाही राहिली. तर हे माझ्यासाठी खूप नवीन होतं, बट ऑल्सो त्यासोबत खूप चांगलं वाटत होतं की हे सगळे आपल्यासाठी जमा झालेत. गुड मॉर्निंग जामखेड. अरे आपण जामखेडला नाही आलो. मग कुठे? तिसगाव मध्ये आलेले. तिसगाव? हो. मग तुम्ही नेहमी जामखेड जामखेड करत असता की तुम्ही जामखेडचे जामखेड म्हणजे आमचं असं गाव आहे म्हणून आमचे आधार कार्ड हे आमचं गाव आहे म्हणून आम्ही जामखेड म्हणतो. पण आम्ही जामखेड मध्ये कधी राहत नाहीत. कधी तिसगावला, कधी म्हणजे असं खेड्याने आम्ही 10-15 दिवसाचं गाव बदलत असतो आम्ही. ओ माय गॉड सुभाष दादा, म्हणजे तुम्ही दर 15 दिवसाला बदलत असता? हो, दर 15 दिवसाला. आमचं असं असतं की आम्ही आता ह्या गावात 15 दिवस, आता तिसगाव मध्ये 15 दिवस राहिलो की आता आम्ही मग मीटिंग घेतो. मग आता जायचं कुठं, आता उन्हाळा आहे, आता पाण्याची सुविधा कुठं भेटेल आणि आपली सोय कुठं चांगली होईल, या हिशोबाने आम्ही मीटिंग घेऊन तिथून त्या गावाला शिफ्ट होतो. म्हणजे जी गाव असेल ती. पण तुम्ही बहुरूपी कलावंत आहे, कलाकार आहे तुम्ही. तुमची आहे ना हे हास्य नेहमी असंच राहू दे. बस. OMG. कुठे? इथून? सुभाष दादा, आता आपण तुमच्या घरी चाललोय का? हो, आपण आता आपल्या घरी चाललोय. पण आहे कुठे तुमचं घर?
आता घर कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही बरं, कारण की इथं तर भरपूर ठिकाणी आमचे पालं उतरतात, पण पाण्याची सुविधा बघून आमचे घर उतरते तिथं, पण कुठं आहे ती माहिती नाही अजून. मला तिकडे दूर दूर पर्यंत काही नाही दिसत आहे. सगळा आमचा नाचून बिचून सगळा प्रवास एकदम कडक झाला. तिथून आम्ही आमच्या दत्त मंदिराच्या इथे गेलो पाया पडाय. जेव्हा मी मंदिरात गेलो तेव्हा हातबीत जोडला देवाला, आणि देवाला म्हणलं मी आतापर्यंत हाही तुझ्यामुळेच आहे, आणि इथून पुढे असणार आहे ती बी तुझ्यामुळेच असणार आहे. आता काय करायचं ते तू बघायचं. आज सगळं गाव मला बघतात आहे आणि सगळे लोक मला बघण्यासाठी तरसलेले, तर खरंच म्हसोबा महाराजनी माझी इच्छा पुरी केली. आत गेल्यावरती एकदम ती फ्रेश मेमरी आली माझ्या डोक्यात की खूप मी लहान असताना गेले होते तिथे पाया पडायला. आई एवढं प्रेम दिलं सगळ्यांनी, गावच्या माणसांनी एवढं पुढं नेलं तू, तर आता ट्रॉफी जिंकून आणा माझ्यासाठी. रामा येणार आहे ना आज, रामासाठी त्याला आवडते खीर. असं वाटत होतं की मी कधी रॅलीत जाईन आणि त्याला कधी भेटेन. गेल्या गेल्या मी आयला नाही का मिठी मारली ना, अख्खं जग जिंकल्यावाने वाटलं मला. आयचा कोण होता? रडू नको, माहिती शकतो. होम वेलकम लिहिलेलं, कारण कधी मी दुसऱ्यांचं बघितले, माझ्यासाठी कधी होम वेलकम मी बघितलंच नव्हतं. आठवण येते तुमची मग. तर मी तुमच्यासाठी फुलं आणली. भाव आता फायनली याचं घर बघायला मिळणार. त्याच्याबद्दल तो एवढं बोलतो, ज्या घराची त्याला एवढी आठवण येते, ज्या माणसांची त्याला एवढी आठवण येते, त्या माणसांना आपल्याला भेटायला मिळणार. आत्या मी तर पहिली माहिती. आणि मी आमच्या घरापासून आज जाताना फुलं बिलं टाकलेली, एकदम असे भरतीला जाऊन आल्यानंतर कसं असतं, फौजी एखादा येतो, शेवटी काही केलं तरी घर ती घरच असते. किती जरी दुनियेत कुठल्या जरी कोपऱ्यात गेला तरी शेवटी संध्याकाळी दावणीला घरी यावं लागतं. तुला अरे ते घर कसं वाटलं? मस्त आहे, म्हणजे आतापर्यंत जेवढं घर बघितलं तेवढं मस्त आहे. गावातली घरं बघितली पहिल्यांदा, छोटी छोटी घरं, असं मस्त क्यूट क्यूट वाटत होतं. पण असं पण वाटत होतं की आपल्याला इथे राहायचंय. औक्षण वगैरे झालं माझं. मी घरात एंट्री मारल्यावरती मम्मीला मी पहिले म्हटलं मला पिठलं भात खायचा आहे. मम्मी म्हटली बाळा बस आलोच, तयार केले, ताट जेवणाचं घेऊन आली. माझ्या आजीला सांगतात दर लागून दर की नाही दर असू काम मी चालणार आहे दर तुला. इथं मुंबई मॅन्शनमध्ये जेव्हा आम्ही जेवतो तर तेव्हा ती एक वेगळी फिलिंग असते. आम्ही सगळ्यांमध्ये बसून वगैरे जेवतो, पण तिथे त्याच्याशीच फॅमिली होती आणि आम्ही दोघं बसलोय, जेवतोय आणि आम्ही एकमेकांना घास भरवतोय. मला असं म्हणजे मला माझ्या घराची आठवण झाली. शकली बाई, मी डिझायनिंग केलंय, डिग्री केली आहे. माहिती आहे का काय ते डिझाईन, ते हे कपडे शिवती ती टेलरवाणी. टेलर टेलर साडी नाही नेसणार. नाही, गावात येली तर साडी घालायला लागेल म्हणते आई. हे माझी मम्मी आहे, हे माझे पप्पा आहे, काका आहे, हे आजीचे
आज यांच्यामुळेच तू आहेस इकडे, यांच्या आशीर्वादानेच आहेस. माझ्या मनाला असं वाटत होतं का ते असते तर ते आज लय खुश झाले असते, लय म्हणजे लय. आणि जो माझं जो काय होतं ना, ती माझी आई बापच स्वप्न पुरं होतं. लय दिवस झाले, 1.5 महिना आता आधी जास्त खाल्लं नव्हतं, तिथं मिस करीत होतो. बोंबलीची भाजी आहे. बोंबील खूप आवडतं मला, मुंबईला पण मिळतं ना बोंबील. 1.5 महिन्यानंतर मी पहिला जो घास खाऊ राहिलो, मला लय आनंद होत होतो. मी घरी जेवण करू राहिलो. काय पाणी म्हणजे उगाच पोट बिघडलं तर बाटल्या नाही जास्ती. शहरामध्ये पाणी नाही, तुला मी ऍडमिट करतो, काय झालं दवाखान्यात ऍडमिट करतो म्हणजे मी सगळं हे मी पाणी प्यायले आणि माझं पोट बिघडलं, मग शूट कसं होणार. आपण रिस्क नको घ्यायला, आपल्याला आपल्या फिल्टर पाण्याची सवय आहे, तर आपण तसंच पाणी पिऊया फिल्टरचं. तुमचा मान राखण्यासाठी मी एक सिप पिते यातलं. झाली माझी भागली धान. पवननी मला बाथरूम दाखवलं आणि मला असं झालं की गंमत करतोय हा, हे बाथरूम नसू शकतं. ते आंघोळ करायची आणि इकडनं कोणी बघितलं तर रस्त्याने जाताना. लोक थोडे आपल्यालाच बघत बसतात आणि पहिली गोष्ट तर बाहेरून आतमधलं दिसत नाही. मला तसं झालं की ब्रो रिअली म्हणजे कशी आंघोळ करू मी, एकतर बिना शॉवरची. एक म्हणलं ठीक आहे ओके बादलीत करायची, तर बादल्या पण म्हणलं सगळ्या इथे भरलेल्या दिसत आहेत मला. मग ते गरम पाणी तिथे नेणार कसं, म्हणलं आई शपथ माझ्याच्याने तर नाही होणार. हे आमचा ह्यो गाळा बघ, धान्य बिन्य ठेवतोय आम्ही सगळं इथं. बापरे. मी कसं आहे ना, ये वर ये, दाखवतो तुला. हे जर सगळं सामान इथे आहे तर इथे नक्कीच झुरळ असणार, इथे उंदीर असणार, इथे गोम असणार, साप सुद्धा येऊ शकतो. तिथून शिट्ट्या गुल झाल्या. जिन्यावरनं लिफ्ट वरनं जायची सवय आहे तुला. हे आमचा जिना बघ कसं नाही पडणार नाहीस तू. ये ही लाकडं ठेवतोय आम्ही, ह्यो माळा, ही इकडे शेण्या बिन्या आहेत बघ आमच्या इथं ठेवायचं. चल खाली खाली उतर. केवढं हे तुमचं गोडाऊन आहे वरती. मला तिकडे दूर दूर पर्यंत काही नाही दिसत आहे. सगळे घर आहेत आपले. सुभाष दादा, हे तर मला असं दिसतंय साडीने वगैरे फक्त कपडा लावलाय वरतून. तुला गाव फिरवतो, चल तुला मजा येईल, आवडेल नाही तुला. चल लेट्स गो. तू कुठे फिरवतोय? आमचा मंदिरचा परिसर येऊ. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये तरवळणारे हे गाव माझे. नानांचा ट्रॅक्टर आणलाय तुझ्यासाठी, बस लवकर चल ये. जल्लोष आहे आता उधाण लेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहाणलेला उधाणलेला सावला. फुल पॅकेज एक्सपिरियन्स द्यायचं होतं त्याला मला गावाचा. जशी माझी गाडी काढली बाहेर आणि सगळं गावावरनं कॅनॉलवरनं इकडनं आमच्या शेडाकडनं मधनं त्या बोळकांडातनं सगळं गाव दाखवलं. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. लई दिवसात तर खूप इच्छा होती तिथे जायची. गेलो मी शेतात घेऊन तिला. तुला कसं वाटतंय शेत बघून? काय सिटी आवडते तुला? मला गावातलं वातावरण आवडलंय, पण मला राहायला सिटीतच आवडतं. ये इकडे उसात फिर की जरा, शेत आमचं काचतंय कशा. चप्पल सावकाश ये, चप्पल बिप्पल काय म्हणू.
माझी चप्पलच चिखलात रुतली. तिथं माझी असली चिडचिड झाली. ह्याला म्हणलं नाही मला इथं नाही थांबायचं, मला पहिलं बाहेर काढ. हा पाय आपला मयाचा एकदम एकदम कडकदार गोळा. मुंबईचा गोळा लय भारी, मुंबईचा गोळा लय भारी. तिला बोललो चल तुला दही गोळा चारतो. गेला आमच्या छोट्या टपरीवर, आमच्या भाऊच्या टेपरीवर. तू बोलास ना खूप स्पेशल आहे, बघू कशी स्पेशल आहे तुमचा दही गोळा. ब्रँड बनव. कितीला गोळा सांगतो आपला? आपला गोळा 10 रुपये. दही बी टाकून एकदम पाण्यासारखी दही आणि मग चेरीज आणि खोबऱ्याचा किस आणि म्हणजे ते बघूनच असं झालं हा कोणता गोळा आहे. म्हणजे मला चमच्याने फर्स्ट बाईट घ्यायच्या आधीच माहित होतं ते कसं तरीच लागणार आहे. मी त्या गोळ्याचा फर्स्ट बाईट खाल्ला आणि आय वॉज लाईक काय हे, हा गोळा नाहीये हा. भाऊ त्याची पसंत राहते. आपली पसंत आपल्याला माहिती. इथूनच ठीक आहे. त्याला पण कळतंय, त्याला पण नाही भेटायचं. नकोच. कास की आपला हो बघ टास्क आपलाच. ये लवकर. अरे ये बाबा. अगं नाही मारत. अथर्व नको. अथर्व खरंच सांगते. काय असतं? इथं तर हा हे धरते. नाव काय याचं? बावऱ्या. बावऱ्या. तो बावऱ्या झाला तर माझ्यावर. तो बावऱ्या झाला तर माझ्यावर. हे सरजी. सरजी. हॅलो सरजी. हॅलो सरजी. सरजा. सरजा. हे बे. हे बे. ये चल. चालली नाही. नाही काय होय. अरे शिंकला तो माझ्यावर. शिंकला तो माझ्यावर. शिंकले नाक पुसतो रे ये. बाळे बाळे आपलं. बाळे आपलं. कसं वाटतं नदीपाशी बसून आमच्या? तेच तर एक गोष्ट आहे ना, इथे नाही का पीस मिळतोय, सुख मिळतं नाही का. सिटीमध्ये नाही का अशा ठिकाणं आहेत, पण तिथे खूप गर्दी आणि गजबज असते. मग नाही का ते एक शांत डोकं ठेवून असं नाही का विचार करायला चान्सच नाही मिळत. इथे किती छान वाटतं बघ. काहीच दंगा नाहीये, कोणच नाहीये, फक्त आपणच दोघं बसलोय, मस्त पाणी वाहतंय, कसलं भारी वाटतं. चल हे घर माझं आहे, पण तिथं कोण नाही राहत ना आता. कोणीच नाही राहत. कोणीच नाही राहत, बंद आहे ते घर. हेच कुलूप लावून आलेलास? हा हाच कुलूप येतो. बघ हे माझं घर आहे. बघ इथं कोणीच नाही राहत, कारण माझे मम्मी पप्पा वारल्यापासून ना ते घर तसंच बंद आहे. मी बघितलं तर समोर खूप पसारा होता, मुंग्या लागल्या होत्या गोष्टींना, धूळ होती. तू इथे राहत नाही मान्य आहे मला, पण तू वरखेडवरून इकडे येऊन साफ ठेवत जा. आठवड्यातून एकदा येऊन साफ करायला काय हरकत आहे घर. आणि मी इथं राहिलो ना, मला आठवण येते, माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. त्यामुळं मी इथं जास्त येऊन थांबत नाही. मी कधी बी आलो ना तर बाहेरूनच घराचे पाय पडतो, मम्मी पप्पाचे पाय पडतो आणि इथून लगेच चालले जातो. आणि जर जास्त वेळ थांबलो ना तर मी एकटाच खूप रडत बसतो. गायत्री मॅडमनी जो सांगितलं ना मला का असं असं साफ करत जा, दर हप्त्याला येऊन चांगलं ठेवत जा, तर मला असं वाटलं का आपण जर हे घर साफ केलं, समजा अचानक मध्ये कोणी आलं, ते घर बी चॉईस करू शकतोय आणि मला बी चॉईस करू शकतोय का नाही बाबा घरात आहे खूप सारी पोरं, ठेवतो घर चांगलं. कल करे सो आज कर, आज करे सो अब. आता आपण हे साफ करायला सुरुवात करूया आत्ताच. येस बघ किती वेळ लागला, 2 मिनिटं लागली फक्त. असं करायचं. आठवड्यातून एकदा 10 मिनिटं काढली तर सगळं साफ होऊन जाते. चला लेट्स गो. चला जाऊया. हो खूप मस्त आहे पण हे तुझं घर, मला खूप आवडलं. हो खूप मस्त आहे. मस्त फिरून झालं आणि त्याच्यानंतर गावातले लोक बोलायला लागले की चला चला तुम्हाला पंचायतीत जायचंय. माझं झालं पंचायत काय असतं. पवन आणि गायत्री तुमचं दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो.
रेवती तुझं पहिलं तर स्वागत आमच्या गावात आलेत, एक पहिली गोष्ट. आणि आता तू गावात आली तू काय अथर्वची पाहुणी नाहीस किंवा जगतापची पाहुणी नाही, तू आता कुणाची पाहुणी आहे? अख्ख्या गावाची. उद्या तुला आता इथं आलीच आमच्याकडून तुला जेवढं सहकार्य द्यायचं आम्ही तेवढं देऊ. तू 3 दिवस इथं आमच्या चंदनपुरी गावात राहणार आहे, परंतु आता तू सिटी सुंदरी आहे. शहरामध्ये आणि ग्रामीण गावामध्ये फार मोठा बदल आहे आणि आमची गावातर्फे अशी अपेक्षा आहे की आमच्या संस्कृतीचं जपन तू करशील. डेफिनेटली हो करणार. क्या बात आहे, नक्कीच. अनुश्री, तिथे जशी तुझी काळजी घ्यायला श्रेयस सर आहेत तशीच आम्ही इथे पण घेऊ, पण तुला जे काय काम सांगेल तू एक करावं लागेल. आता तुम्ही हे असं सगळं बोलून मला आत्ताच टेन्शन आलंय की काय होणार आहे माझ्यासोबत. तू जसं अथर्व बरोबर चिडत होतीस, राग करत होतीस, तसा विजयचा काही राग करू नकोस. आणि आमची नक्कीच तुझ्यावर 2 दिवस नजर असणार आहे. मला असं झालं की बापरे, अरे कधीचा तो विषय अजून का ताणून ठेवलाय. अनुश्रीवर लक्ष ठेवायचंय म्हटल्यावरती माझ्या डोक्याच्या फिजा उठल्या, तिथं डायरेक्ट झोपच उठली तिने सांगितल्यावरती. काही टास्कमध्ये कसं झालं, डायरेक्ट त्या अनुश्री काय म्हणली, मी करणारच नाही, तुला मदतच करणार नाही, ती निघून गेली. तसं तू काय त्याला करू नकोस. मी असं तर बिलकुल नाही करणार, पण मला असं वाटतं जेव्हा 2 लोक दोघेही असे गरम असतात ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात. ती पण फटकळ, हा पण फटकळ, मग कोण कोणाचं ऐकणार नाही. पण आमच्यात तसं नाहीये. अगोदरचे जे टास्क केलेस ते तुला बरे वाटले की आता तू अथर्व बरोबर करतेस ते टास्क तुला बरे वाटतायत? अगोदरच्या टास्क मध्ये तुझ्या बरोबर अर्जुन होता. हे प्रश्न मला वाटला, तो प्रश्न मी तिला तिथं मी मेन्शन मध्ये मी तीच विचारत होतो. ह्याला मी म्हणजे डिनाय करूच नाही शकत. 110% अथर्व सोबतचे माझे टास्क खूप चांगले जात आहेत. काय अपेक्षा आहे तिच्याकडून तुम्हाला? एवढंच की माझा रामा भोळा आहे, कुठं चुकला तर त्याला बोल आणि पुढे घेऊन जा. क्या बात आहे. पुढे आपला रामा जिंकला. जेव्हा हा स्टार्टिंगला गेला त्यावेळेस तो कसं, नाही मला मुलींकडे बघावंसं पण वाटत नाही. हा इतका मोठा बदल झाला कसं काय? मला मुलींवरनं प्रॉब्लेम नव्हता काय, ते शॉर्ट कपडे घालायचे ना त्याच्यावरून प्रॉब्लेम होता माझा. आम्ही पोरी अशा आहोत खंबीर की आम्ही देऊ 1-2 फाईट बुक्के. तर या 1.5 महिन्यामध्ये पवन तुझ्यामध्ये बराचसा काही बदल झालेला दिसतोय मला. एक्झॅक्टली बरोबर. तर एक्झॅक्टली म्हणजे मुंबईमधून शिकलो बरं का भावांनो. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला जी सांगितली, तो मला म्हणाला की गायत्री ताई मी जे शिकलोय ना मुंबईमध्ये त्याचा वापर मी इकडे येऊन करणार आहे. विजयची एक चांगली गोष्ट सांगायची की तो आतापर्यंत कधीच कुठल्या मुलीला उलट बोललेला नाहीये ना, अपशब्द वापरलात. आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टीमुळे आमच्यामध्ये अजूनपर्यंत तर भांडणं झालेली नाहीयेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा नाही होणार. गावात मला कोण इज्जत देत नव्हतं, कोण देत नव्हतं. खरं आहे ती, खरं आहे आप्पा, खरं सांगतो. पण आज गाव आहे आज माझ्यासाठी. दिसतंय की रेवती तू इथं आता गावाला आली, इथल्या रूढी परंपरा, इथलं वागणं बोलणं सगळं तुला समजून घ्यावं लागल. इथल्या रीतिरिवाजाप्रमाणे तुला राहावं लागल. आणि तुमचे टास्क जे आम्ही बघणार आहे ते आम्ही श्रेयस दादांना फोनवरून सांगणार आहे की कुणाचं काय चुकतंय. आता पवनने जशी शिटी गाजवली तसं तुम्ही या खेड्यातलं कल्चर गाजवणार? मी आता पूर्ण प्रयत्न करणार आहे खेड्यातलं कल्चर गाजवण्याचा. पण जो कुठला टास्क असेल तो मी माझ्या दृष्टीने 100 काय 1000% करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुला सुद्धा आता हे सगळं फेस करावं लागणार आहे, तुला सगळं बघावं लागणार आहे. मग ती चुल्यावरची भाकर असेल, तुला ती खावं लागणार आहे, बनवावं लागणार आहे. हा तुझी स्लीपिंगची जागा, जे मला असंच पाहिजे आपलं असतं, सिटीतल्या मुलींचं असतं, मला इथे जा झोप येत नाही, ही माझी दिशा आहे. पणजी बेड असतो ना तुमचा, तो तुला मिळणार नाहीये. काही. आता आजचा दिवस संपला, आता तुम्ही दोघे जाऊन आराम करा. चल थँक्यू. आणि त्या पंचायत मधून बाहेर पडल्यानंतर मला असं जो माझा आनंद होता ना, ज्या चेहऱ्यावरती माझा ग्लो होता, हे सगळं पाहून ते डायरेक्ट असं डिम झालं. मला इतकं टेन्शन आलं की बाप रे आता हे कसं होणार आहे.
या ठिकाणी आता आपली ग्रामसभा समाप्त होत आहे. उद्याच्या टास्कसाठी आपण या ठिकाणी परत हजर राहायचंय, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मग तिथनं आम्ही गेलो डायरेक्ट घरी गेलो. आईनं आमच्या जेवण बनवलेलं. सोन्या कसं काय झालं वरण? झालंय चांगलं. तुला आवडतं तसं झालंय ना? 1-1.5 महिन्यानंतर जेवायचं घरचं चाललंय माझं. घेऊ द्या आता. जेव्हा मी पहिला घास खाल्ला, एवढ्याच्या आमटी संगच खाल्ला मी पहिला. बाकी कशाकडे माझं लक्षच गेलं नाही. मी 1.5 महिन्यानंतर भाकर खातोय. ठेसा भाकर पिठलं. जेव्हा असं जेवणाची प्लेट अशी 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 समोर आली माझ्या, त्यात मी बघितलं फिश. तो माझा मुवमेंट ऑफ द डे होता जेव्हा ते फिश मी त्या ताटात बघितलं. तुमच्या सगळ्यांची ही स्कीम आहे का? म्हणजे ते बकऱ्याला माहिती आहे ना, हलाल करायच्या आधी खायला प्यायला घालतात. म्हणजे तुम्ही हे मला असं खुश करणार आहे सगळं खायला घालून, आणि उद्या तुम्ही माझ्याकडून खूप काम करून घेणार आहे का नाही? तुला जेवण बनवता येतं का ग? येतं थोडंफार तुला जेवण बनवता येतं. इथे आमच्याकडे यात्रा असते ना, तेव्हा आम्ही 50 माणसाचं जेवण बनवू शकतो. एकटी बाई, कारण कोण एकटी. तुला समजा बनवायला सांगितलं तू किती माणसाचं बनवशील? एकाचं बनवलं तरी मोठी गोष्ट आहे. पण बाहेर तो स्पायडर आहे एवढा मोठा, तो आला रात्री तर. कोणता स्पॅडर? नाही, तो बांधलेली तो स्पॅडर. बांधलेला म्हणजे तो तो जाळी ती, तो सध्या दिसली नाही, लटकेल ती. सिरियसली? आता कसं वाढतंय, शेड्यातलं लाईट जातंय, लाईट गेली. स्पायडर आहे. ओ माय गॉड. रूम दाखवतो तुला झोपायला. चल. ये. मला वाटलंच होतं. त्यांचा बेड असा खाली सपाट होता आणि मला डोळ्यांनी दिसत होतं माझं फ्युचर, की आता किती वांदे आहेत माझे. त्याच्यातून बाहेर निघतोय पवन, तो कधी पण येईल गोधडीमध्ये. तिकडे जसं मी बघते तिथे डास होते, तिथे ॲन्ट्स होत्या, आणि एक एवढा मोठा स्पायडर नव्हता, एवढ्या मोठ्या स्पायडरचं वेब होतं, आणि त्याच्यात एवढा मोठा स्पायडर होता. म्हणजे मला खूप भीती वाटत होती. मला ना ते गोम वगैरे कानात जायची खूप भीती वाटते. आणि फ्लोअरला मेन म्हणजे पाठ दुखणार माझ्या, अवघडणार. अनुश्री तर नखरच करते झोपायला, कारण ते आम्ही पहिल्याच्यानं गावाची सुरुवात कशापासून आम्ही केली आहे ते तिला मी दाखवायचा प्रयत्न करत होतो. जमिनीपासून तिला कापसाचं बोळ दे कानात घालायला, झोपवायची इथंच. रेवती, हो झालंय का तुझं? झोपायचंय? हा, मी झोपतेच. नाही, पण आता इथे अंथरून टाकलेलं आहे. मला खाली नाही जमणार झोपायला. पण आता तुला इथे राहायचंय म्हटल्यावरती तुला तिथे झोपावंच लागणार आहे. मला जमिनीवर झोपता नाही येत. मला बॅक इश्यूज आहेत. मी घरी पण नाही झोपत किंवा मी कुठेही गेल्यावर जमिनीवर नाही झोपत. विजय, इथं फॅन पण नाहीये. फॅन तर नाही, तुला तिथं झोपावं लागणार आहे बघ. ठीक आहे. हे चौघांनी आपण घ्यायचं. हो.